प्रथमेश तुझ्याकडे येईन. तुझे आजपर्यंत जे चित्रपट केलेस ना ते हिट आहेत आणि तरुण वर्गाला ते जास्त म्हणजे आवडतात. सो एक कलाकार प्रत्येक म्हणजे कोणताही कलाकार असू दे तो स्ट्रगल करून वरती आलेला असतो. पण आता या स्टेजला तुला असं मागे वळून पाहताना जो स्ट्रगलचा काळ होता तो आठवल्यावर किती छान वाटतं की आता मी या स्टेजला पोहोचलोय आणि मला इतक्या लोकांचं प्रेम मिळतंय. सो किती छान वाटतं. हे खूप भारी वाटतं. एकतर मागे वळून मला तर नेहमी असं मी ना फार छोट्या छोट्या गोष्टींना फार किंमत देणारा माणूस आहे. त्याच्यामुळे ते असं माझ्या टाइमपासच्या वेळेस किंवा बालपणाच्या वेळेस ना मला दाढी करण्यासाठी छोटा आरसा असायचा. आमच्याकडे आरसा जो लावलेला असायचा कपाटावर, तो कपाटावर आरसा त्याला ना स्टिकर लावलेले असायचे, तो खराब झालेला होता, तर दाढी करायला त्याच्यात मिळायची नाही. सो मी ना छोटा आरसा होता आमच्याकडे, तर तो दाढीचा आरसा असायचा माझ्या बाबांचा. तर त्या आरशात मी बघून बघून एका एका साईडने वगैरे आरसा करायचो. आणि आता मी जेव्हा माझ्या वॉशरूम मध्ये जातो तेव्हा मला असा मोठा आरसा दिसतो आणि मला असं भाई हा आरसा आहे आणि ह्याच्यात मला आता दाढी करू शकतो, मी व्यवस्थित माझा फेस वॉश स्किन केअर वगैरे करू शकतो वगैरे. तर ते मला त्या आरशाला पण खूप महत्व द्यावं असं वाटतं की अरे बापरे, हा आरसा आता मला इतका मोठा आरसा माझ्या घरात आहे बापरे. तर ते मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी स्टेज होती की मी एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचो आणि कट्टू माझ्या चाळीत येऊन राहायचो. सो त्याच्यामुळे मला ना ते असं तफावत माहितीये की काय असतं कसं असतं. म्हणजे 5 स्टार मध्ये तर ते असं शॉवर वगैरे घ्या वगैरे वगैरे, आणि ते आपलं गरम पाण्यात टोप उचलून एवढं गरम, अरे चेक करा, मग हे सगळं मी केलेलं आहे. सो त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्ही जेवढे काय म्हणूया जेवढे खालून आलेले असतात किंवा जेवढं तुम्ही ह्या लेवलला बघितलेलं असतं ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की वरची लेवल फारच नॉर्मल असते. तुम्हाला त्याचं म्हणजे त्याची किंमत असते नो डाऊट, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्हाला ती तुमची एक जर्नी रजिस्टर होते. म्हणजे माझे बाबा वगैरे तर अजून पण मागच्या वर्षापर्यंत ते कामाला जात होते. सो त्यांना मी सांगितलं होतं की मी आता नका काम, पण त्यांचं असं होतं की मी काम नाही केलं तर मी करू काय. सो आता गावी जाऊन पण ते लोक झाडं लावतायत, उगाच शेती करतायत, तर त्यांना मजा येते. कळलं. ते मला असं वाटतं की त्यांच्याकडनं माझ्याकडे आलेलं आहे की काम करत राहा, म्हणजे त्याचा रिझल्ट काय येईल कसा येईल. म्हणजे आता माझे बरेच सिनेमामध्ये तू म्हणलीस की सक्सेसफुल झाले, पण काही सिनेमे चालले पण नाही. सो त्याच्यावर माझ्यावर त्याचा फारसा काही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही. हा, जर काही कोणी कामाबद्दल काही सांगत असेल की आता तू काहीतरी वेगळं केलं पाहिजेस किंवा काहीतरी वेगळं शोधलं पाहिजेस, तर मी ते नक्की ऑडियन्स ऐकीन की बाबा रे आता मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा आपल्याला परत दगडू बॅक केला पाहिजे किंवा काहीतरी कॉमेडी केली पाहिजे. सो ते एक इक्वेशन आता मी लावतो आणि तसं मी काम करत असतो. आणि मागे वळून बघताना खूप भारी वाटतं. मी अजूनही एकांकिका स्पर्धा बघायला जातो किंवा माझ्या एकांकिकेचे जे ग्रुप आहे डहाणूकरचा तिकडे जातो आणि तिकडे परत स्वतःला बघायला आवडतं की अरे हा पोरगा आहे बघ कसा एनर्जीने परफॉर्म करतोय, कसा मी त्यावेळी पण असंच परफॉर्म करायचो. म्हणजे त्यावेळी ते असतं ना की भेंडी आता करून दाखवतो, थांब मस्त आता बघ मी कसा परफॉर्म करतो भेंडी. आणि भेंडीच्या जागी बरेच शब्द असतात पण आता ते घेऊ शकत नाही. पण आताही ती एनर्जी मॅच करण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात, म्हणजे ऍक्शनच्या आधी जी काही फुल फोर्सने आपण करू शकतो त्या फोर्सने काम करण्याचं, फक्त तेच शांतपणे. आता ते असं नाही होत की अभि देख मैं क्या करके दिखाता वगैरे वगैरे. आता असं होतं की आपण शांतपणे आपलं काम करूया, आपल्या कॅरेक्टर मध्ये राहूया, काय अजून काढू शकतोय पॉसिबिलिटीज ते चेक करत असतो. फक्त एवढंच, पेशन्स लेवल वाढलेत माझे, फक्त एवढंच. बाकी मी आहे तसंच आहे फालतू.